आषाढ स्पेशल गोड कापण्या इतक्या छान होतात की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा बनवाव्याशा वाटतील। कापणी इतकी कुरकुरीत होते की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही। मी तुम्हाला आवाज दाखवते आणि एक तोडूनही दाखवते। इतकी छान पद्धतीने ही कापणी झालेली आहे। नमस्कार मंडळी, आज मी तुमच्या सोबत आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाची कापणी कशी बनवायची ते सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। साहित्य बघूया। 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गूळ, 2 चमचे रवा आणि 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। अशा पद्धतीने साहित्य कंप्लीट झालेलं आहे। एका बाउलमध्ये आपण गूळ ॲड करून घेऊया। त्यानंतर 1 वाटी जर गूळ असेल तर पाऊण वाटी आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला गुळाचा पाक जास्त नको असेल तर 1 वाटी गूळ असेल तर 1 वाटी तुम्ही येथे पाणी घेऊ शकतात। आता हा गूळ आहे ना खाली वितळून घ्यायचा आहे। त्यानंतर गॅसवर आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे। आता याचे ना 2 ते 3 उकळ आपल्याला छान अशी घेऊन घ्यायची आहे। पूर्ण गूळ छान असा वितळला गेलेला आहे। आता थंड होण्यासाठी साईडला ठेवूया। एक परात घेतलेली आहे, त्यामध्ये गहू पीठ ॲड करायचं आहे, त्यानंतर बेसन पीठ ॲड करायचं आहे आणि बारीक चिरोटी रवा ॲड करायचा आहे। मित्रांनो, येथे चिरोटी रवाच्या ऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता, पण मी येथे रवा वापरलेला आहे। आता 1 चमचा सुंठ पावडर आणि 1 चमचा इलायची घ्यायची आहे। आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहे। आता यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन द्यायचं आहे। तर यामध्ये 2 चमचे मी तेल घातलेलं आहे। हे तेल पूर्णतः गरम आहे, लक्षात घ्या। आता व्यवस्थित पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने सुरुवातीला मिक्स करायचं आहे, मग नंतर हाताने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि संपूर्ण पिठाला हे मोहन लागायला हवं अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये गुळाचं पाणी ॲड करायचं आहे। गुळाचं पाणी आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळणीने आणि थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि गुळाचं पीठ आहे ना आपल्याला इथे पूर्णतः थंड करून घ्यायचं आहे। गरम गुळाचं पाणी यामध्ये ॲड करू नका, जेणेकरून पीठ हे लवकर असं पकडल्या जातं, नरम होतं। आपल्याला येथे ना कापण्या करायच्या आहेत, त्यासाठी ना गुळाचं पाणी पूर्णतः येथे थंड होऊ द्यायचं आहे। तर कडक असा डो आपण येथे मळून घेणार आहोत। ते इथे पीठ मळल्या गेलेलं आहे। व्यवस्थित असं या पिठाची मालिश करून घ्यायची आहे। थोडंसं हाताला तेल लावायचं आहे आणि व्यवस्थित असं हे पीठ आहे ना छान असं मुरवत ठेवायचं आहे। आता आपण यामध्ये रवा टाकलेला आहे। अर्धा तास तुम्ही येथे मुरवत ठेवू शकतात किंवा 15 ते 20 मिनिटंसुद्धा ठेवू शकतात। तर मी 15 मिनिटं पीठ असंच मुरवत ठेवलेलं आहे। तुम्हाला जर जास्त वेळ हवा असेल तर अर्धा तास तुम्ही सफिशियंट इथे ठेवू शकतात, तरी पण या कापण्या सुरेखच होणार। तर मी 15 मिनिटं फक्त हे पीठ आपल्याला रवा फुलेपर्यंत ठेवलेलं आहे भिजण्यासाठी। आता येथे ना या पिठाचे 2 गोळे करायचे आहे आणि पीठ व्यवस्थित असं हातावर आहे ना मळून घ्यायचं आहे। येथे पिठाचा गोळा घेतलेला आहे। प्लाऊडला खाली आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून या कापण्या व्यवस्थित अशा निघतील आणि खाली हे पीठ चिपकणार नाही। आता ना मी मोठी अशी ना इथे पारी लाटून घेणार आहे। आता इथे आपली पारी लाटल्या गेलेली आहे। मी तुम्हाला जाडीसुद्धा सांगणार आहे याची, की आपण कशा पद्धतीने याची जाडी ठेवलेली आहे। बघा, अगदी मध्यम स्वरूपामध्ये मी याची जाडी ठेवलेली आहे। आता यावर आहे ना भरपूर अशी खसखस ॲड करायची आहे आणि एकदा बेलनं फिरून घ्यायचं आहे, जेणेकरून या पारीला ही खसखस लागायला हवी। आता सगळ्या बाजूने छान अशी आपण इथे खसखस ॲड केलेली आहे आणि एकदा आपण इथे 1 ते 2 वेळा बेलनं फिरून घ्यायचं आहे, जेणेकरून खसखस व्यवस्थित अशी बसल्या जाईल। आता येथे कापण्या पाडून घेऊयात। तुम्हाला ज्या शेपमध्ये पाडायचे असेल, चौकोन, ट्रायंगल, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाडू शकता। तर मी येथे ना ट्रायंगल शेपमध्ये पाडलेली आहे आणि खूप छान पद्धतीने डायमंड शेपमध्ये आपल्याला खूप छान पद्धतीने ना ही दिसते पण, आणि याच्यावर ना खसखससुद्धा ॲड होते। बघा किती मस्त पद्धतीने ही कापणी कापल्या गेलेली आहे। आता ही कापणी ना आपण तळून घेऊया आणि खूप छान हिला आकारही आलेला आहे। कढईमध्ये सुरुवातीला हलकंसं तेल गरम करून घ्यायचं आहे। आता यामध्ये संपूर्ण कापण्या मी ॲड करून घेणार आहे। आता सुरुवातीला आपण हलक्या गरम तेलामध्ये या कापण्या ॲड केल्या होत्या। छान अशा वरपर्यंत या कापण्या येतात आणि आता या एक साईडनी झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडनी पलटी करायचं आहे। आता गॅसची पेन पूर्णतः
कमी आहे. सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम आहे ना कमी ठेवायची आहे, जेणेकरून या करपणार पण नाही, त्यातल्या त्यात ना आतपर्यंत चांगल्या होतीलही आणि वरची कोटिंगही छान अशी खुसखुशीत होईल. त्यामुळे ना थोडीशी स्लो प्रोसेस करणे सुरुवातीला गरजेचं आहे. आता ही एक साईडनी छान अशी झालेली आहे, दुसऱ्या साईडनी पण मी पलटी करून घेतलेली आहे. आता गॅसची फ्लेम आहे ना या स्टेजला तुम्ही हाय करायची आहे, जेणेकरून ही आतपर्यंत चांगली झालेली असते आणि या स्टेजला ती कुरकुरीत होण्याच्या मार्गावर असते. त्यामुळे आपल्याला येथे गॅसची फ्लेम हाय करायची आहे. आता दोन्ही साईडनी अलटी-पलटी करायची आहे. 2 ते 3 मिनटं अशाच तेलामध्ये ठेवायच्या आहे आणि मध्ये-मध्ये आपल्याला या अलटी-पलटी करून घ्यायच्या आहे. आता इथे ही कापणी मस्त अशी झालेली आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता कापणीने अजिबात तेलही पिलेलं नाही, इतके सुरेख पद्धतीने ही कापणी होते. त्यातल्या त्यात अतिशय खुसखुशीत झाली. जेवढी ही थंड होणार ना तेवढी ही सुरेख होणार आणि ना आपोआप ती कडक होणार, कारण की यामध्ये आपण गूळ ॲड केलेला आहे, त्यामुळे आपोआप या कडकही होतात. तर आता ही एक बॅच काढून घेतलेली आहे, सेकंड बॅच पण मी याच पद्धतीने रेडी करून घेणार आहे. तर तयार आहे मित्रांनो आपल्या कुरकुरीत अशा कापण्या. मी तुम्हाला आवाजही अगदी जवळून दाखवते. बघितला? तर तुम्ही बघू शकता मस्त आपली कापणी येथे खुसखुशीत झालेली आहे. आतपर्यंत छान अशी पोकळ झालेली आहे. इतकी छान ही आपली कापणी झालेली आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण महिनाभर ही कापणी स्टोअर करू शकतो किंवा प्रवासाला नेऊ शकतात. इतक्या सुरेख पद्धतीने होते. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.